वर्षभर आपल्याला ठेवता येईल अशी पुदिनाची पावडर आपण करणार आहोत। त्याच्यासाठी मी 3 ते 4 पुदिन्याच्या पेंड्या निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे चाळणीमध्ये ह्याच्यातील सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। पुदिना आपण कॉटनच्या कपड्यावर पसरवून ठेवूत। हा सगळा पुदिना आपल्याला कॉटनच्या कपड्यावर एका पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याच्यातील सगळं पाणी निघून जाईल। उन्हात ह्याला अजिबात सुकवायचं नाही। सावलीमध्येच हा पुदिना आपल्याला सुकवून घ्यायचा आहे किंवा फॅनच्या हवेतही सुकवला तरी चालेल। अगदी पातळ असं ह्याला आपण पसरवून घेतलेलं आहे। कॉटनच्या कपड्यावरच पसरवून घ्यायचं। ह्याच्यावर झाकून थोडं आपण असं प्रेस करून घेऊत, म्हणजे जे जादाचं पाणी आहे ते सगळं निघून जातं। आता ह्याला आपण सावलीमध्ये असंच ठेवून देऊत किंवा फॅनच्या हवेत जरी ठेवलं तरी चालेल। उन्हात ठेवल्यामुळे पुदिना काळा पडतो। अशा प्रकारे आपला पुदिना एकच दिवसात अगदी व्यवस्थित सुकलेला आहे। हे पहा, अगदी व्यवस्थित आपला पुदिना सुकलेला आहे। आता ह्याला आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक पूड करून घेऊत। पुदिनाची अगदी व्यवस्थित पूड तयार झाली आहे। ह्याला आपण 1 वर्षभर अगदी व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो।